T20चा वर्ल्ड कप विजेता बनून आज इकडे येणार आहे आणि त्या कारणाने कुठे ना कुठे मोठा आनंद आज वानखेडे स्टेडियमला आज मुंबईकरांना आणि भारतीय म्हणून सगळ्यांना होणार आहे आणि हे चित्र आता नम्रता आपल्याला पाहायला मुंबईच्या रस्त्यांवर आणि वानखेडे स्टेडियमच्या गलीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। अगदी आणि या ठिकाणी क्रिकेट प्रेमींची गर्दी बघता तू श्रेयस म्हणतोस ते अगदी खरं आहे की एखादा वळण किंवा एखादा सिग्नल ओलांडण्यासाठी सुद्धा त्यांना दीड तास लागू शकतो। अगदी म्हणजे हा कार्यक्रम अगदी कदाचित मध्यरात्रीपर्यंत चालेल की काय अशी सुद्धा शक्यता आता दिसतेय श्रेयस। आणि आपल्या सोबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। शिंदे साहेब, आता टीम इंडियाचं ज्या पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये स्वागत होत आहे मला वाटतं हीच मुंबईची क्रिकेटची नस आहे। आपली प्रतिक्रिया। हॅलो, माझा आवाज पोहोचतोय सर आपल्यापर्यंत? हो, येतोय। टीम इंडियाचं स्वागत ज्या पद्धतीने मुंबईमध्ये केलेलं आहे, मुंबईच्या क्रिकेटची हीच ग्लोरी आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या जल्लोषावर? खूप अतिशय एक म्हणजे सगळ्या गर्दीचा विक्रम मोडणारी ही गर्दी आहे। बाजूच्या सागराच्या बाजूला मुंबईकरांना महासागर उसळला आहे। हो, आपल्या टीमचं स्वागत करायला एवढा जल्लोष, एवढा उत्साह मी पाहतोय। म्हणून मी पहिले तर अगोदर आपल्या कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि सगळ्या अख्ख्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। अगदी राहुल द्रविड यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या देशाचं नाव वर्ल्ड कपच्या माध्यमातून एक रोशन केलं आणि एक रोमांचकारी असा हा स्पर्धा ही झाली सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे। 83 साली कपिल देवने कॅच पकडला होता तसा। आणि आज पाहतोय की आपण सगळेजण, सगळे रस्ते हाऊसफुल झालेले आहेत। अगदी जिकडे बघावं तिकडे माणसंच आहेत। आणि म्हणून या आपल्या खेळाडूंची, टीमची गैरसोय होऊ नये, चाहत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी पोलीस आयुक्तांना सांगितले व्यवस्थित नियोजन करा, कुणाची गैरसोय, अडचण आणि या सोहळ्याला गालबोट लागू नये अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या। मला माहिती आहे आपलं वेळापत्रक खूप व्यस्त असतं, पण ही फायनलची मॅच तुम्हाला थोडी तरी पाहता आली होती का? बघितले ना मॅच मी। क्या बात आहे। कुठे मॅच फिरली असं वाटतं? त्या कॅचवर सूर्यकुमारने घेतलेल्या। आणि मॅच बघताना काय वाटत होतं? आपण जिंकणार कप अगदी पहिल्या बॉलपासून वाटत होतं? देशाचा अभिमान आहे आपला, प्रत्येक देशवासीला गर्व आहे, अभिमान आहे। धन्यवाद। धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संपर्क साधला त्याबद्दल।